नमस्कार प्रेक्षकांनो, नशीबवान मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता गिरिजा आपल्या घरी आलेली असते. दरवाजा उघडल्यानंतर ती जेव्हा आपल्या घरामध्ये बघते, संपूर्ण सामान आता घरातलं अस्ताव्यस्त पडलेलं असतं. कारण प्रेक्षकांनो, नागेश्वरने आपली माणसं पाठवलेली असतात. कारण त्याला कॉन्ट्रॅक्टचे पेपर शोधायचे असतात. ते काही घरामध्ये सापडत नाही. तेव्हा गिरिजाला आठवतं की तिच्या वडिलांनी दत्तूने तिला सांगितलेलं असतं की मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. पण ते न बोलताच दत्तू आता देवाघरी गेलेला असतो. काही लोकांनी त्याला मारलेलं असतं. त्यानंतर गावकरी तिथे येतात आणि म्हणत असतात की बघतेस ना बाळा गिरिजा, आम्हाला असं वाटतं घरफोडी करण्यासाठी कुणीतरी माणसं आली असतील, काहीतरी चोरीमारी करण्यासाठी. तेव्हा गिरिजा आपल्या मनामध्ये म्हणते, मला माहिती आहे हे सगळं त्याच लोकांनी केले ज्यांनी माझ्या बाबांना मारलेलं आहे. नक्कीच ते लोक इथे घरफोडी करण्यासाठी नाही, काहीतरी महत्त्वाचं शोधायला आले असतील. नक्की ते काय आहे जे बाबा मला सांगण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर प्रेक्षकांनो, गावकरी म्हणतात की गिरिजा बाळा, हे सगळं सामान व्यवस्थित करायला आम्ही तुला मदत करतो. सगळं अस्ताव्यस्त पडलंय, सगळं उचलून ठेवतो. तेव्हा गिरिजा म्हणते, नाही नको काका, तुम्ही इथे सगळेजण माझ्या मदतीला आलात त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना थँक्यू. पण हे सगळं मी आवरेन नंतर. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा आपल्या आईचा फोटो उचलते आणि तो फोटो आता व्यवस्थित लावून ठेवते आणि त्याच्या पाया पडत असतानाच त्या ठिकाणी आता इथे सगुणा आलेली असते. सगुणाला बघितल्यानंतर गिरिजाला आता आपली मावशी आल्यासारखं वाटतं आणि ते धावत पळत जाऊन प्रेमानेच इमोशनल होऊन आपल्या मावशीला मिठी मारायला जाते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, आता इथे सगुणा म्हणत असते की लांब राहायचं, लांब राहायचं सांगितलं ना. आता सगळं समजलं असेल ना टायमावर. मी काय बोलण्याचा प्रयत्न करत होते ते कळलं की नाही तुला? अगं तुला सांगितलं होतं त्या नागेश्वर घोरपडेवरती विश्वास ठेवू नको म्हणून. अगं जेव्हा दत्तूचा खून झाला असं मला समजलं ना, तेव्हा सगळ्यात आधी मला त्या नागेश्वरावरतीच डाऊट आला होता. त्यानेच हे समद केलं आहे, मला माहिती आहे. तर प्रेक्षकांनो, नागेश्वर म्हणत असतो, काय रे माणसांनो, घर व्यवस्थित चेक केलंत ना? तेव्हा ती माणसं म्हणतात की घराचा एकूण एक कोपरासुद्धा चेक केला, पण ते पेपर आम्हाला कुठेही सापडले नाही. तेव्हा नागेश्वर इतका भडकलेला असतो. तेव्हा सुभानराव म्हणत असतो की साहेब तुम्ही चिडू नका, तुमचा बीपी वाढेल, तुम्हाला बीपीची गोळी देऊ का? तेव्हा नागेश्वर म्हणत असतो की सुभानराव, आम्हाला गोळी नको, जर ते पेपर आम्हाला नाही सापडले ना तर आम्ही तुम्हाला गोळी मारू, कळलं का? ते पेपर गिरिजाच्या हाती लागले तर आम्हाला तिलासुद्धा संपवावं लागेल आणि 6 महिन्यांपर्यंत आम्ही तिला संपवू शकणार नाही, तुम्हाला माहिती आहे ना? तेव्हा जा तोंड काळं करा, लवकरात लवकर ते पेपर शोधून काढा, असं आता नागेश्वर म्हणत असतो. कारण ते पेपर खूपच जास्त महत्त्वाचे आहेत. त्याने सांगितलेलं असतं की पेपर जर नाही सापडले तर तुमचं काही खरं नाही. त्या गिरिजाच्या हाती ते पेपर लागता कामा नये. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा म्हणत असते की मावशी, तू जे काही म्हणाली होतीस त्यातल्या सगळ्याच गोष्टी खोट्या नव्हत्या. तू बरोबर बोलत होतीस, पण मला इथे अंधारात ठेवण्यात आलं होतं. तेव्हा सगुणा म्हणते, मी तुला सांगण्याचा प्रयत्न केला होता त्या नागेश्वरवरती विश्वास ठेवू नकोस म्हणून. तो तुझं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकेल. पण नाही, तू काय माझं ऐकलं नाहीस ना. तू मुद्दामूनच त्या आगीमध्ये उडी मारल्यासारखी मारलीस. तेव्हा गिरिजा म्हणते, मग सांग ना मी काय करणार होते? तेव्हा माझ्याकडे कुठलाही पर्याय नव्हता. तेव्हा इथे तू तरी माझी मदत कर ना आता. तेव्हा सगुणा म्हणते, अजाबात नाही. आता तुझी कुणीही मदत करू शकणार नाही टायमावर. अगदी मी पण नाही. कुणीच तुझी मदत करू शकणार नाही. कारण आता तू आगीमध्ये उडी मारून मोकळी झालेली आहेस. आता तू कितीही नीट करण्याचा प्रयत्न केलास तरी गोष्टी नीट होणार नाहीत. तेव्हा इथे गिरिजा म्हणते, मावशी, अगं असं काय बोलतेस? अजून काहीही संपलेलं नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सगुणा म्हणत असते की आता समद संपलंय, आता काय बी तुझ्या हातात उरलेलं नाही आहे. तेव्हा गिरिजा म्हणते, अजून काही संपलेलं नाही आहे, अजून बऱ्याचशा गोष्टी माझ्याच हातामध्ये आहेत मावशी. आणि तू म्हणतेस तसं, जर माझ्या वडिलांच्या खुन्यामागे जर नागेश्वर घोरपडे यांचा हात असेल ना, तर मी त्यांनासुद्धा माफ करणार नाही. माझ्या वडिलांना ज्याने कुणी मारलं असेल ना, त्याला शिक्षा दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही आहे. तेव्हा इथे आता सगुणा तिच्याकडे बघतच राहते
आणि ती म्हणते, खरंच तू असं करणार आहेस? मग ऑल द बेस्ट. तू काय करशील ना ते आता मला बघायचंच आहे, असं आता सगुणा म्हणत असते. प्रेक्षकांनो, गिरिजा आता विचार करत असते. गिरिजा म्हणत असते की माझ्या वडिलांना जर नागेश्वर घोरपडे यांनी मारलं असेल तर मात्र मी त्यांना कधीही माफ करणार नाही. नक्की त्यांनी हे सगळं का केले, का माझ्या वडिलांना मारले, हे सगळं आता मला शोधून काढायला हवं आहे. तेव्हा गिरिजा इथे आपल्या आईचा फोटो उचलते. तो तिने लावलेलाच असतो. त्यानंतर देवाचा आशीर्वाद घ्यायला येते. सगुणा तर आता निघून गेलेली असते तिला ऑल द बेस्ट करून. कारण तिला माहिती आहे की नागेश्वर घोरपडे किती नालायक माणूस आहे ते. तो इथे लोकांना मारत असताना एका क्षणाचाही विचार करत नाही आणि तो सरळ त्यांना ठार मारून टाकतो. आणि त्याच्याबरोबर वैर इथे आता गिरिजाने घेतलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा म्हणत असते, देवी आई मला माहिती आहे माझी लढाई खूपच जास्त कठीण आहे, पण मी सुद्धा तुझी शपथ घेऊन सांगते की मी सुद्धा माझ्या वडिलांच्या खुन्याला माफ नाही करणार. जो कुणी असेल त्याला इथे त्याची लायकी दाखवून देणार. तेव्हा तू तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेव. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजाने नक्की काय बाबांनी लिहिलं होतं हे आठवण्याचा प्रयत्न करते आणि ते ती वहीवरती लिहिते. तेव्हा 3-1-1 असं आता 2 असं लिहिलेलं असतं, पण ते 2 नसतात, तो खरं तर ई असतो. आई असा शब्द लिहिलेला असतो. तेव्हा गिरिजा म्हणते की आता घरामध्ये तर काय नाही सापडलं. आई म्हणजे मंदिर. मला देवी आईच्या मंदिराजवळ गेलं पाहिजे. तिथेच मला नक्कीच काहीतरी सापडेल. आणि इथे मोनूने सुद्धा सांगितलेलं असतं की बाबा घरातून बाहेर पडताना त्यांच्या खिशात काहीतरी पेपर होतं, कागदासारखं दिसलं होतं. तेव्हा आता गिरिजा त्या संशयाने मंदिराजवळ जायला निघते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता रुद्र आलेला असतो. तो प्रभास काकांजवळ बसतो. प्रभास काकांचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि म्हणत असतो की काका, अरे काय आहे सगळं? तू लवकर लवकर बरा व्हावास यासाठी मी व्रत करायला गेलो होतो. तुझ्यासाठी एवढं व्रत केलं कारण तू बरा व्हावास म्हणून. पण माझं व्रत हे फळाला नाही आलं रे. तू बरा नाही झालास. तेव्हा प्रभास काका आपल्या मनामध्ये म्हणतात की अरे रुद्र, तुझं इथे व्रत फळाला आलं की रे, पण मी तुला हे सांगू शकणार नाही आहे. कारण का मी नाटक करतोय हे अजून कुणालाच माहिती नाही आहे आणि ते कुणाला कळायलाही नको. तेव्हा इथे रुद्र म्हणत असतो, काका अरे तू जेव्हापासून आजारी आहेस ना तेव्हापासून किती आणि काय काय गोष्टी घडल्यात ना या घरामध्ये, तुला माहितीसुद्धा नाही आहे. तुझे जवळचे मित्र दत्तू लोखंडे यांच्या मुलीबरोबर माझं लग्न झालं आहे रे. आणि लग्न झाल्यानंतरच दत्तू गिरिजाचे वडील त्यांचं कुणीतरी खून केला रे. आणि हे सगळं कुणी केले अजून काही माहिती नाही आहे. तेव्हा प्रभास आपल्या मनात म्हणतो, अरे रुद्र, हे सगळं तुझ्या वडिलांनी नागेश्वर घोरपडेने केलं की रे. पण तुला हे सांगायला आता मला वाटतंय पण मी सांगू शकत नाही आहे. तेवढ्यातच तिथे उर्वशी येते. उर्वशी म्हणत असते, अरे रुद्र, तू इथे काय करतोयस? त्यांना अजून काही कळतसुद्धा नाही आणि त्यांच्याशी काय गप्पा मारतोयस तू? तेव्हा रुद्र म्हणतो, काय माहिती, कदाचित सगळं काही कळत असेल पण बोलता येत नसेल त्यांना, असं होऊ शकतं ना. तेव्हा इथे उर्वशी म्हणत असते, मी काय म्हणते रुद्र, अरे त्या मुलीचा नाच सोड ना तू. तसंही त्या मुलीने तुला अजून स्वीकारलेलं नाही आहे. मग त्या मुलीला घरामध्ये ठेवून काय फायदा? हे बघ, तू तिला सोडून दे आणि सावीबरोबर लग्न कर ना. तो म्हणतो, मी कधीच सावीबरोबर लग्न करणार नाही आहे. तेव्हा इथे उर्वशी म्हणते, तसंही हे लग्न फक्त 6 महिन्यांसाठी आहे. तेव्हा रुद्र म्हणतो, काय काय म्हणालीस तू? तेव्हा इथे उर्वशी म्हणते, नाही रे, म्हणजे 6-8 महिन्यांचा आपण विचार का करायचा? तिला जर तुला सोडायचंच आहे तर आजच सोड ना तिला आणि सावीबरोबर लग्न कर. तेव्हा प्रेक्षकांनो, रुद्र म्हणतो, काहीही झालं तरीसुद्धा गिरिजाला मी एकटं सोडणार नाही आहे. कारण माझं तिच्यावरती प्रेम आहे. ती याच घरामध्ये राहणार. तेव्हा प्रेक्षकांनो, रुद्रने आता उर्वशीला सडेतोड असं उत्तर दिलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, गिरिजा आता मंदिराजवळ आलेली असते. गिरिजा म्हणत असते की आई, देवी आई, अगं इथेच बाबांनी मला भेटायला बोलावलं होतं ना, मग इथेच त्यांनी काही महत्त्वाचं पेपर लपून ठेवले असतील का? कारण जेव्हा इथे गिरिजाने आई हा शब्द लिहिलेला असतो तेव्हा इथे आता मोनूने तिला सांगितलेलं असतं की बाबा जेव्हा घरातून बाहेर जात होते तेव्हा त्यांच्या खिशामध्ये मी कागदासारखं काहीतरी बघितलं. तेव्हा गिरिजाला संशय असतो की नक्कीच बाबा मला काहीतरी महत्त्वाचं दाखवायला येत होते. मग इथेच काहीतरी सापडेल, मला देवी आईच्या मंदिराजवळ शोधलं पाहिजे. त्यानंतर प्रेक्षकांनो,
रुद्र येतो आणि इथे गिरिजाला आवाज देत असतो, तिला फोन करत असतो. ती घरामध्ये कुठेही नसते. तेव्हा तो आपल्या आईला वासंतीला विचारतो, की "आईसाहेब, गिरिजा कुठे आहेत? तुम्हाला काही माहिती आहे का? सांगून गेल्यात? कुठे गेल्यात त्या?" तेव्हा वासंती म्हणते, "नाही रे, मला असं वाटलं होतं की तुम्ही दोघेजण कुठेतरी बाहेर गेलात." तेव्हा रुद्र म्हणतो, "नाही, मी तर घरामध्येच आहे केव्हापासून. मी त्यांचीच वाट बघत होतो. आपल्या संस्थेमध्ये एक कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमांना त्यांना सोबत घेऊन जाणार होतो. तिथे गेल्यानंतर 4 लोकांशी ओळखी झाल्या असत्या आणि थोडं दुःख मनातून बाजूला झालं असतं. पण त्या घरामध्येच नाही आहेत." तेव्हा इथे रुद्र मोनूला आवाज देतो आणि विचारतो, की "तुझी ताई कुठे आहे?" मोनू म्हणतो, "मला नाही माहिती. काही सांगून गेलेली नाही आहे." तेव्हा रुद्र म्हणतो, की "तुम्ही एक काम करा आईसाहेब, मोनूला तुम्ही नाश्ता द्या. आम्ही नंतर नाश्ता करू." त्यानंतर इथे आता रुद्र म्हणत असतो, की "गिरिजा कुठे गेल्या असतील न सांगता?" तेव्हा इथे वासंती म्हणत असते, "रुद्र, तू पण नाश्ता करून घे ना बेटा." रुद्र म्हणतो, "नाही नको आईसाहेब, तुम्ही मोनूला द्या, मी नंतर करेन. मी गिरिजाला बघून येतो." त्यानंतर प्रेक्षकांनो, गिरिजा आता देवी आईच्या मंदिरामध्ये आलेली असते. गिरिजा म्हणत असते, "देवी आई, माझ्या वडिलांच्या बाबतीत नक्की काय घडले हे मला शोधून काढायचं आहे. त्यांचा खून नक्की का आणि कशासाठी केलाय, कुणी केलाय हे सुद्धा मला जाणून घ्यायचं आहे. देवी आई, माझे वडील नक्की मला काय सांगण्याचा प्रयत्न करत होते हे मला शेवटपर्यंत कळलंच नाही. आता मी तुझी मदत मागायला आले. देवी आई, आता तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंच पाहिजे. तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे आणि सांग की माझ्या बाबांना नक्की मला काय सांगायचं होतं." तेव्हा प्रेक्षकांनो, रुद्र आता गाडी घेऊन जात असतो. तेवढ्यात सावी येते आणि गाडीमध्ये बसते. तेव्हा रुद्र म्हणतो, "सावी, तू का गाडीमध्ये बसली आहेस? हे बघ खाली उतर, मला निघायचं आहे." तेव्हा सावी म्हणते, "मला सुद्धा बरोबर घेऊन चल ना. तू संस्थेत जातो आहेस ना? संस्थेमध्ये जात असताना तू त्या लोकांना काय सांगितलं होतंस? की तू तुझ्याबरोबर तुझ्या बायकोला घेऊन येतो आहेस. पण आहे का तुझी बायको इथे गाडीमध्ये तुझ्याबरोबर? नाही ना? मग एकटा जाण्यापेक्षा मला घेऊन चल ना. चल लवकर चल, उशीर होतोय." तेव्हा इथे रुद्र म्हणत असतो, "हे बघ, तू गाडीतून उतर. तुला वेड लागलंय का?" तेव्हा इथे सावी म्हणते, "हो, वेड तर लागले. मला तुझ्या प्रेमाचं वेड लागले. तेव्हा आता एका क्षणाचा विचार करू नकोस. चल आपण निघूया." तेव्हा इथे रुद्र म्हणत असतो, "हे बघ सावी, वेडेपणा करू नकोस. मी तुला माझ्याबरोबर कुठेही घेऊन जाणार नाहीये. आणि प्लीज आता माझा वेळ वाया घालू नकोस. तू आत्ताच्या आत्ता गाडीतून उतर बरं." सावी म्हणते, "अजिबात नाही रुद्र. मी तुझ्याबरोबर येणार आहे. तू प्लीज मला सुद्धा तुझ्याबरोबर घेऊन चल." तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा म्हणालेली असते, की "जोपर्यंत देवी आई मला कळत नाही की माझे बाबा मला भेटायला का बोलवत होते आणि नक्की त्यांनी असा काय पुरावा लपून ठेवलाय, हे जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत मी तुझ्यासमोर आता इथे उभं राहून घंटानाद करणार आहे. तोपर्यंत मी घंटानाद करणार जोपर्यंत मला पुरावा सापडत नाही." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा जोरजोराने इथे घंटानाद करत असते. जोरजोराने घंटानाद करत असते. देवी आई तिला आता आशीर्वाद तर देणारच असते, कारण तिने मनापासून तिच्याकडे मागणं मागितलेलं असतं, की माझ्या वडिलांचा खून कुणी आणि कशासाठी केला, इतकं माझ्या वडिलांना मला महत्त्वाचं काय सांगायचं होतं. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा घंटानाद करत असताना जो घंटा आहे तो जोरात आता खाली पडतो. जोरात खाली पडल्यानंतर गिरिजा धावत पळत त्या दिशेने जाते. गावकरीसुद्धा गिरिजाला थांबवायला आलेले असतात. "अगं गिरिजा, काय करतेस हे? अगं जीवाची का खेळतेस?" जीवाशी खेळत असताना घंटा आता खाली पडल्यानंतर ती जेव्हा बाजूला येऊन बघते तर पातेल्यामध्ये, पाळापाचोळ्यामध्ये ते पेपर पडलेले असतात, जे इथे दत्तूने फेकून दिलेले असतात, कारण ते नागेश्वर किंवा त्याच्या माणसांच्या हाती लागू नये म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, त्या आता कॉन्ट्रॅक्टचे पेपर गिरिजाच्या हाती लागल्यानंतर गिरिजाला खूप मोठा धक्का बसतो. नागेश्वर घोरपडेने तिचा विश्वासघात केलाय, तिला फसवलंय, या गोष्टीची जाणीव तिला तेव्हा झालेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता गिरिजाने नागेश्वरला भेटायला बोलवलेलं असतं. तेव्हा इथे आता विश्वासघात, खून असे काही शब्द तिने लिहून ठेवलेले असतात. तेव्हा नागेश्वर म्हणतो, "सुनबाई, हे सगळं काय आहे?" तेव्हा गिरिजा म्हणते, की "तुम्ही मला फसवलात, तुम्ही माझा विश्वासघात केलात. माझ्या वडिलांना तुमच्या ह्या घाणेरड्या कृत्याबद्दल कळलं, ह्या कॉन्ट्रॅक्टबद्दल कळलं आणि तेव्हा तुम्ही माझ्या वडिलांचा खून केलात ना, म्हणून तुम्ही माझ्या वडिलांना मारलत ना." तेव्हा प्रेक्षकांनो, नागेश्वर म्हणतो, "अगदी बरोबर बोललात तुम्ही सुनबाई. त्या दत्तूला सगळं काही सत्य समजलं होतं, म्हणूनच आम्ही त्याला संपवलं, त्याचा खून केला. आणि आता सत्य तुम्हालासुद्धा समजलेलं आहे. त्यामुळे आता आम्ही तुम्हालासुद्धा सोडणार नाही. आम्ही तुमचासुद्धा खूनच करणार, कळलं का?" तेव्हा नागेश्वर आता एका क्षणाचाही विचार न करता
इथे लगेचच हवा तेवढा मोठा चाकू काढतो आणि गिरिजाच्या पोटामध्ये खुपसायला जाणारच असतो. तेवढ्यातच इथे गिरिजा त्याचा घट्ट हात पकडते आणि स्वतःचा जीव वाचवते.